गोपाळ भाऊ. अगं ऐकलं का ग? तिथं बसून कार्यक्रम काय चाललाय तुझा? अहो मी इथे. अहो बघा ना, आज सकाळी की नाही प्रीतीची आई स्वतः आपल्या घरी येऊन मला हे भोपळ्याचं रोप देऊन गेलीये, म्हणून मी हे इथे लावतीये. छान आहे ना? वाह 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 वाह, हे तर खूपच छान झालं. एकदा का हे मोठं झालं आणि फळं लागली की माझा भाज्यांवरचा खर्च तरी वाचेल रे बाबा. झालं, सकाळी सकाळी कंजूसी सुरू झाली. रोज रोज ही दुधी भोपळ्याची भाजी कोण खाऊ शकतं बरं? का नाही खाऊ शकत? मला सांग, जन्मापासून तर तू भातच खात आली आहेस ना. भात खाण्याचा तर कधी कंटाळा येत नाही ना. मग रोज दुधी भोपळ्याची भाजी खायला काय हरकत आहे? अरे देवा, या माणसाचं काय करावं ना काही कळत नाही. कुठलंही कारण शोधून माझ्याशी वाद घालायला कायम तयार असतो. ठीक आहे, ते सगळं सोड, मला जेवायला दे. खूप वेळ झाला ना ग. हो, चला तुम्हाला लगेच जेवण वाढते, कारण मला बाजारात जायचंय. काय आता परत बाजारात जायचंय? आज सकाळीच तर बाजारातून ढेकभर भाजी आणून दिली होती ना. अहो मला भाजी खरेदी करायला नाही जायचंय. तर मग? अहो प्रीतीची आई सांगत होती सकाळी की आपल्या कृष्णनगरात एक नवीन मोठा प्रसिद्ध सोनार आलाय आणि बाजारात वडाच्या झाडाखाली त्याने आपलं सुंदर दुकान उघडलंय. म्हणून मी विचार करत होते की एकदा जाऊन जरा बघून यावं. म्हटलं एखादा स्वस्तातला दागिना आवडला तर घ्यावा. अयो, अशी गोष्ट आहे का? बरं मग जा ना. मी तुझ्या मौज मजेसाठी एकही मुद्रा खर्च करू शकत नाही, हे आधीच सांगतो. महिना संपत आलाय आणि या महिन्यात माझा खर्चही खूप झालेला आहे. मला हे माहीतच होतं. मला तर चांगलंच माहितीये, बायकोला काही द्यायचं म्हटलं की तुमचा खिसा लगेच रिकामा होतो. जा, मला काहीच नकोय. मी तर आता इथे राहणार सुद्धा नाहीये. मला माझ्या माहेरी निघून जाऊ देत. झालं, संपलं. सकाळी सकाळी 50 सोन्याची नाणी माझ्या खिशातून गेली. अहो हे काय, तुम्ही आता मला असं बोलणार का? बघा जरा या हाराकडे बघा तरी. मी हा गळ्यात घातल्यावर किती सुंदर दिसेल, नाही हो की नाही? बघून काय करू सांग मला. तुला आवडलाय ना तर दिवस रात्र हार बघत राहा आणि आजूबाजूच्या बायकांनाही दाखव, पण मला बघायला नको सांगू. अगं ही 50 नाणी राज्यकोशातून काढायला किती मेहनत लागली होती हे माझं मलाच ठाऊक आहे. तुझ्या हारामुळे माझी 50 नाणी खर्च झाली. आजचा तर दिवसच खराब आहे. अरे बाप रे, अरे आजचा दिवस खराब आहे. मंत्री, अहो मंत्री, अरे असं दुःखी का होताय? कुणाला काही भेट दिल्यावर असं दुःखी व्हायचं नसतं. मला विकत घ्यायचा नव्हता महाराज, पण बायकोने मला तो हार जबरदस्तीने घ्यायला लावला आणि मला धमकी दिली, जर हा हार विकत घेतला नाही तर मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही. आणि मग आमच्या मंत्रीजींचं प्रेम एकदम पाण्यासारखं वाहून सुद्धा गेलेलं आहे. ऐकण्याशिवाय पर्यायच नव्हता. अहो तशी तर माझी बायको लक्ष्मी आहे, पण जेव्हा ती रागावते ना तेव्हा ती दुर्गा मातेचं रूप घेते. अहो एवढंच नाही, कधी कधी ते रागाच्या भारात कित्येक दिवस जेवत सुद्धा नाही. मग तब्येत बिघडते आणि उपचारासाठी मुद्रा खर्च होतात. या सगळ्यात माझा नक्कीच एक फायदा आहे महाराज. आजपर्यंत मला माझ्या बायकोच्या उपचारासाठी एकही पैसा खर्च करावा लागला नाही. ते कसं होईल? तुम्ही स्वतः वैद्य आहात. स्वतःच्या बायकोवर उपचार करून स्वतः थोडीच पैसे घेणार आहात तुम्ही. हीच तर समस्या आहे गोपाळ भाऊ. बाजारात एक नवीन सोनार आलाय आणि त्याने वडाच्या झाडाखाली एक दुकान उघडलंय. सगळ्यांसारखी माझी बायकोही त्याच्याकडे काही दागिने बनवायला गेली आहे. बघू आता तिला काय आवडतं आणि मी कधी तिला नाही म्हणू शकत नाही. काय सांगताय? माझी बायको ही त्या सोनाराकडे जायचं असं बोलत होती आणि म्हणूनच ती सकाळपासून माझ्याशी नुसती भांडते. महाराज आज सकाळीच मी माझ्या बायकोला घेऊन त्या सोनाराकडे गेलो होतो. सगळं संपलं. अहो तो सोन्याचा हार खरेदीमुळे माझ्या खिशात एकही मुद्रा शिल्लक नाही राहिली महाराज. अरे देवा, त्या सोनाराची इतकी क्षमता आहे की त्याच्या दागिन्यांनी आपल्या राज्यसभेतील सगळ्यांचे खिसे रिकामे करून टाकतोय. सगळ्यांना एकाच संकटाने घेरलंय. अरे बापरे, मग जाऊन एकदा पाहावंच लागेल कशी आहे त्या सोनाराच्या हातांची जादू.
हे काय, ही गर्दी पाहून असं वाटतंय की हेच त्या सोनाराचं दुकान असावं. आता आज जाऊन त्याच्या हातामध्ये अशी काय जादू आहे ते पाहूया. या महाराज, मी खूप भाग्यशाली आहे की कृष्णनगराच्या राजाची पावलं माझ्या दुकानात पडली. या महाराज, या, तुमचं स्वागत आहे. फारच छान, फारच छान. तुझ्या हाताला गुण आहे बरं का. खूपच सुंदर कला आहे तुझ्या हातात. धन्यवाद महाराज, धन्यवाद. आशा आहे नक्कीच काहीतरी घ्याल तुम्ही. घेऊ की, नक्कीच घेऊ. मी तर पूर्ण दुकानच घेऊन जाईन. अहो, मग तर माझा सगळा व्यवसायच ठप्प पडेल महाराज. नाही नाही नाही, तुझ्या व्यापाराचं नुकसान झालं तर मला पाप लागेल. या कृष्णचंद्रला कलेची खूप चांगली जाण आहे सोनार. घ्यायचंच झालं तर पूर्ण दुकान तर नाही, पण काहीतरी माझ्या डोक्यावर घालण्यासाठी घेण्याचा विचार करतोय. जशी तुमची इच्छा महाराज. तर मग मला माझ्यासाठी एकदम छान असा मुकुट बनवून दे पाहू. सांग, बनवशील? हे तर फार सोपं आहे महाराज. फक्त 7 दिवस द्या, असा मुकुट बनवून देईन की प्रजाच काय, अहो आजूबाजूच्या राज्यात सुद्धा मुकुटाची चर्चा होईल. बरं बरं, दिले तुला 7 दिवस. 7 दिवसानंतर मी पुन्हा येईन, पण काम चांगलं झालं पाहिजे, नाहीतर अहो महाराज, निश्चिंत रहा. मुकुटाबद्दल काळजी करू नका. मुकुट एकदम छान असेल. तुम्हाला तक्रार करण्याची संधी मिळणार नाही महाराज. ह्या माणसाला काही सांगितलं की एकाच वेळेमध्ये ऐकायला येतच नाही. कालपासून ह्या माणसाला सांगतीये की लाकडं आणून द्या, लाकडं आणून द्या. दुधी भोपळ्याचं रोप आता वेल व्हायला आलंय, तिला छतावर पाठवू द्या. पण माझं एकदा सांगितल्यावर ऐकेल तर खरं. मला या माणसासोबत राहायची तिळमात्र इच्छा नाहीये. मला आता दुसरं काही कामच नाहीये का? फक्त जंगलात जाऊन लाकडच कापायची आहेत का? जर तुला माझ्या बरोबर संसार करायचा नसेल तर मी एक बांबू आणतोय. तू पण त्या दुधी भोपळ्याच्या रोपासोबत छतावरच राहा, अगदी कायमची. काय म्हणालात? मी छतावर चढून राहू आणि तुम्ही इथे खाली काय कराल सांगा बरं? तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर छतावर बसा. स्वतःचा चेहरा बघितलाय का कधी? कसे अगदी दुधी भोपळ्यासारखेच दिसताय. गोल गोल गरगरीत चेहरा झालाय. काय बोललीस? मी दुधी भोपळा आहे का? मग तर तू केशरी भोपळा आहेस. मला इथे 1 मिनिट सुद्धा राहायचं नाही. तूच राहा इथे, मी चाललो. हो हो, जा जा जा. जाण्यासाठी एकच तर जागा आहे तुमच्याकडे, राज्यसभा. आणि जेव्हा भूक लागेल ना, तेव्हा उलट्या पायाने घरात यायचं आणि बायकोला हक्काने जेवण वाढ म्हणून सांगायचं. हे बघा, मला तुमची जराही गरज नाहीये. मी एकटीच जाईन आणि लाकडं घेऊन येते की नाही बघत राहा तुम्हीच. छे, सकाळी सकाळी डोकं फिरवलं माझं. आयुष्यात नावाला ही शांतता नाहीये, अजिबात शांतता नाहीये. हे सगळं काय होतंय? आणि का तर दागिने खरेदी केली नाहीत म्हणून. जर दागिना मिळाला असता तर नाही देणार मी, अजिबात नाही देणार. काय करायचं ते तू कर. हे काय, सगळे असे घेराव करून महाराजांसमोर गर्दी करून का उभे आहेत? या महिन्यात महाराज पगार देणार नाहीयेत की काय? अरे बाबा रे, हा मुकुट तर साक्षात देवाच्या डोक्यावर शोभून दिसेल, पण हा राजसभेमध्ये कसा काय आला? अरे बघा बघा, फक्त एकदा सोनाराच्या हातांची कला बघा गोपाळ भाऊ. 7 दिवसांच्या आत इतका सुंदर मुकुट तयार करून दिलाय त्याने. मी तर एकदम चकितच झालोय. खरंच चकित होण्यासारखाच मुकुट बनवलाय. जसा दिसतोय तशीच याची चमक आहे. महाराज, एक विचारू का? या मुकुटाला तयार करण्यात किती खर्च आला? 500 सोन्याची नाणी. काय म्हणताय महाराज? 500 सोन्याची नाणी? संधी साधून जर का मी हा मुकुट चोरला तर मला कधीच काही करायची गरज पडणार नाही. ते सगळं ठीक आहे, पण महाराज, फक्त मुकुटासाठी 500 सोन्याच्या मुद्रा खर्च करणं बरोबर झालंय का हो? याने तुला काय त्रास होतोय गोपाळ भाऊ?
अरे नाणी काय तुझ्या खिशातून गेलीत की काय? काय झालं गोपाळ भाऊ? हे आता तू मला शिकवणार की मी बरोबर केलं की चुकीचं केलं? हो गोपाळ भाऊ, तू प्रत्येक गोष्टीत ना जरा जास्तच विचार करतो. गोपाळ भाऊ कंजूस आहे ना, म्हणून कोणीतरी खर्च करताय हे त्याला अजिबात सहन होत नाहीये. गोपाळ भाऊ काहीही म्हणो, त्याच्याने मला फरक पडत नाही. मी जे काही केलं ते अगदी बरोबर आहे. बापरे, किती जड आहे हा. काय झालं महाराज? तुमची मान अशी वाकडी का बरं झाली? काही नाही. मी फक्त बघत होतो की हा मुकुट घालून मी मान उचलू शकतो की नाही ते. महाराज, काय झालं गोपाळ भाऊ? अहो महाराज, मी इथे आहे. तुम्ही दुसऱ्या बाजूला बघून का बोलताय? माझी मर्जी, माझी मान, मी कुठेही बघू शकतो. तुला काय त्याचं? हं? हा मुकुट घातल्यानंतर महाराजांची मानच हलत नाहीये. काय झालं? महाराज, मी काय म्हणतो, हा मुकुट बनवण्याचा आनंद साजरा करताना काही बक्षीस मिळेल काय? मिळेल, सगळं काही मिळेल. आता ज्याला कोणाला माझ्याशी बोलायचं असेल त्याने माझ्या समोर येऊन बोलावं. मी मान हलवणार नाही, हे मी ठणकावून सांगतो. झालंय, काहीतरी नक्की झालंय. माझं बोलणं खरं ठरलंय. मुकुट घातल्यानंतर महाराजांची मानच हलत नाहीये. शेवटची एकदा चाचणी करून बघतो. महाराज, बघा, तुमच्या मागे एक मोठा कोळी आहे महाराज. कुठे? कोळी बघायचा असेल तर मागे वळावं लागेल ना तुम्हाला महाराज. गरम तुपाने आराम मिळेल का? त्यापेक्षा एकदा राजवैद्यांना बोलवा आणि त्यांना दाखवा. त्यांनी दिलेल्या औषधाने तुमचं मानेचं दुखणं अगदी पटकन बरं होऊन जाईल. नाही, त्याची गरज नाहीये. मला असं नकोय की या मुकुटामुळे माझ्या मानेत दुखणं झालंय हे कुणालाही कळावं. एकतर भरपूर सोन्याची नाणी खर्च करून मी हा मुकुट बनवलाय, नाहीतर लोक मला वेड्यात काढल्याशिवाय राहणार नाहीत. मग बसा असेच दुखणं घेऊन रडत. बसेन, तरीही मुकुट डोक्यावरून काढणार नाही. नको मला ती गरम तुपाची मालिश. आज महाराजांना काय झालंय काही कळत नाहीये. इतका वेळ झाला तरी ते इथे आले नाहीत आणि कुणाला दिसलेही नाही. अच्छा, कदाचित महाराज स्वतःची मान धरून बसलेत असं वाटतं. हा मुकुट घालून त्यांनी चूक केली आहे हे कधीच ते मान्य करणार नाहीत. मला चांगलंच माहिती आहे. पण माझं नाव पण गोपाळ भाऊ आहे. त्यांना मान्य करायलाच लावेन. हा माझा शब्द आहे. बघाच आता. अरे मेलो, वाटतंय सगळं काही मोडलंय माझं. इथे या पायऱ्या कोणत्या मूर्खाने बांधल्या? अक्कल आहे की नाही त्याला? महाराज, अहो तुमच्या आदेशानुसारच ह्या पायऱ्या बांधल्या गेल्या आहेत. ह्या पायऱ्या काही नवीन नाहीत महाराज. रोज इथूनच चढून तुम्ही तुमच्या सिंहासनावर बसता महाराज. पायऱ्या रोजच्याच असल्या तरी आजचा दिवस मात्र वेगळा आहे ना राजज्योतिषी. सगळी या मुकुटाचीच किमया आहे, होय की नाही महाराज? चिंता करू नका महाराज, चिंता करू नका. लवकरच तुमचं दुखणं बरं होईल बघा. महाराज, काय झालं, तुम्ही मला बोलवलं? हो गोपाळ भाऊ, ये, तुला काहीतरी सांगायचंय मला. अरे बापरे, पण आधी राजवैद्यजी तुम्ही थोडं बाहेर थांबता का? हा, आता बोला ना महाराज. आता काय सांगू गोपाळ भाऊ, तुला तर आधीच सगळं कळलंय, पण अजूनपर्यंत तरी कुणाला कळलं नाहीये की हा मुकुट घालूनच माझ्या मानेत दुखणं आलंय. पण तू तर बुद्धिमान आहेस, म्हणूनच मला तुझ्या मदतीची गरज आहे. काय मदत हवी आहे महाराज? मला जशी शक्य असेल तशी मी नक्की मदत करेन. शक्य बिक्य काही नाही. अरे तू तर बुद्धिमान आहेस, तुला मदत करावीच लागेल, नाहीतर सगळ्या प्रजेसमोर माझी मान खाली झुकेल. तुला विचार करून माझ्यासाठी असा उपाय शोधायचा आहे की माझा मुकुटही राहील आणि त्यामुळे माझी मानही दुखणार नाही. तरीही मुकुट नाही काढणार महाराज. भलताच संकट ओढवलंय हे. काय झालं गोपाळ भाऊ, लवकर काय ते बोल. अरे काहीतरी बोल ना. विचार करतोय महाराज. मला थोडा तरी वेळ द्या ना. मी उद्या सकाळी येऊन तुम्हाला उपाय सांगतो. हा, नक्की सांगतो. ठीक आहे, दिला तुला वेळ, पण त्यावेळ तू उपाय सांगितला नाहीस तर मी तुला सोडणार नाही, हे मी तुला आत्ताच सांगून ठेवतोय.
महाराज स्वतःच्या सन्मानासाठी मानेचं दुखणंही सहन करू शकतात. लोक काय म्हणतील या विचाराने महाराज मोठी चूक करत आहेत. लोक काय म्हणतील याचा महाराजांनी विचारच केला नाही तर लोक काय म्हणणार. लोकांना बोलायला काही उरणारच नाही ना. काय ग, काय करतेस? काय ग? बोलणार आहेस की नाही तू? मला ना तुमच्याशी अजिबात नाही बोलायचंय. पहा, मी लहान मुलांना आणून माझ्या दुधी भोपळ्याच्या वेलीसाठी कसा आधाराचा मांडव बनवलाय. तुमच्या मदतीची मला आता गरजच नाहीये. मी एकटीच सगळं काही करू शकते. मी काही दुधी भोपळ्याची वेल नाहीये की तुमच्या आधाराशिवाय मी काहीच करू शकत नाही. अरे वा वा वा, हे माझ्या लक्षातच आलं नाही रे. काय लक्षात नाही आलं तुमच्या? अगं काय ग, दुधी भोपळ्याचं झाड आधाराशिवाय वाढत नाही, मग आपल्या महाराजांचं काय? हा कसला प्रश्न आहे? हे तर सगळ्यांना माहितीये की दुधी भोपळ्याच्या वेलीची मुळं मऊ असतात. वेल मोठी झाली की तिच्या मुळांना तिचं वजन सहन नाही होत आणि मग जमिनीवर पडते. म्हणून तिला लाकडाचा आधार द्यावा लागतो तिची चांगली वाढ होण्यासाठी. यात केवढा विचार करायचा आहे? आधार दिल्याशिवाय चालत नाही. म्हणजे महाराजही अगदी दुधी भोपळ्यासारखेच झालेले आहेत. आता त्यांनाही आधार लागणारच आणि तो आधार मलाच द्यावा लागेल. बायको, आता तुझ्या दुधी भोपळ्याच्या झाडामुळे माझ्या खिशामध्ये काही मुद्रा येणार आहेत असं वाटतंय ग. चल जातो मी. जर बक्षीस मिळालं ना तर सोन्याचा दागिना खरेदी करू. अरे कसं काय गोपाळ भाऊ, कसं काय येणं केलं तिकडे? काय रे भाऊ, तुझ्याकडे लोखंडी पत्र आहे का रे? असं काय म्हणताय? लोहाराकडे लोखंडी पत्र नाही असं कसं काय होईल? हे काय गोपाळ भाऊ, हे मला सगळं घालावं लागेल की काय? घालावं लागेल महाराज. आता बोला, हा भारी मुकुट घालून तुमच्या मानेमध्ये दुखतंय का? आता मला सांगा महाराज, डोक्यावर एवढा भारी मुकुट घालून सुद्धा तुम्हाला मानेचं दुखणं जाणवतंय? नाही बरं, डोक्यावर इतका मोठा मुकुट घातलाय हे मला अजिबात जाणवतच नाहीये. हा, आता कसं कळणार महाराज? तुमच्या मानेला मी लोखंडाच्या साखळीने आधार दिलाय. वा गोपाळ भाऊ वा, फारच चांगला उपाय काढलास. खरंच बुद्धिमान आहेस तू. उपाय तर चांगलाच आहे, पण गंमत तर आता सुरू होणार आहे. तुम्ही बघत राहा. महाराज, मुकुट डोक्यावर आहे आणि मानेत तुमच्या दुखत नाही आहे. या आनंदात मला काही खायला मिळणार आहे की नाही? मिळेल ना. अरे नक्की मिळेल. ये ये माझ्या बरोबर चल. मी एकटाच नाही महाराज, तुम्हालाही खावं लागेल माझ्या बरोबर. गोपाळ भाऊ, मला सांगा, आता महाराजांना या मुकुटासाठी कायम या लोखंडी पत्रात अडकून राहावं लागेल का? अगं, तुझी पुन्हा सुरू झाली भुणभुण. मी लोखंडाचा पत्रा घातलाय, त्याचा तुला इतका त्रास का होतोय? या लोखंडी पत्र्यामुळे आता मला या मुकुटामुळे होणारं दुखणं जाणवतच नाहीये. हीच आनंदाची गोष्ट नाहीये का? मग आता जेवायला सुरू करूया का महाराज आपण? हे काय गोपाळ भाऊ, मी हातही उचलू शकत नाहीये. आता काय करू मी? मग काय झालं, राणी साहेब आहेत ना, आज तुम्हाला राणी साहेब खाऊ घालतील. हो हो बरोबर. राणी साहेब, मला खायला घालाल का तुम्ही जरा? महाराज, जेवण तर पोटात गेलंय, आता बाहेर येण्याची वेळ आहे. अरे बापरे, आनंदात कदाचित मी गरजेपेक्षा जास्तच खाल्लेलं दिसतंय. अरे बापरे, पोटात दुखतंय, खूपच दुखतंय असं वाटतंय. गोपाळ भाऊ, मला शौचास जावं लागेल असं वाटतंय. आता येणार खरी मज्जा. त्याची अजिबात तुम्ही नका काळजी करू. आम्ही तुम्हाला तिकडे नेऊन बसवतो. तुमचं उरकल्यानंतर मला आवाज द्या, आम्ही तुम्हाला घेऊन येऊ. काय, असंही काही असतं का? अरे बापरे, आता थांबायला होत नाहीये. कसं सहन करू मी हे सोडल्याशिवाय दुसरा उपायच नाही महाराज. लोखंडी पत्रा काढल्यानंतर तुमच्या मानेला दुखायला सुरुवात होईल. होऊ दे दुखणं. पोटाच्या दुखण्यापेक्षा ते चांगलं आहे. गोपाळ भाऊ, अरे गोपाळ भाऊ,
हा लोखंडी पत्रा काढून टाक. मी सांगतोय लवकर काढून टाक. पण महाराज, इतका महागडा मुकुट जो बनवलाय याचं काय होणार मग? फेकून देईन मी असला मुकुट. मला नको येतो. अरे बाबा, या मुकुटामुळे सगळ्या अडचणी आल्या. गोपाळ भाऊ, अरे गोपाळ भाऊ, काढून टाक, नाहीतर मी इथेच. नाही, इथे नाही. काढतोय ना, मी स्वतः काढतो. आता समजलं गोपाळ भाऊ, आता समजलं तुमच्या मनात काय होतं ते. महाराजांना धडा शिकवण्यासाठी हे सगळं करावं लागतं राणी साहेब. आता महाराजांना कळेल की दुखणं गेल्यानंतर किती आराम मिळतो ते. बरं झालं बायकोने ती दुधी भोपळ्याची वेल लावलेली होती, नाहीतर हा उपाय माझ्या डोक्यात आलाच नसता. आणि माझ्या गळ्यात हा सोन्याचा हार देखील आला नसता.